पी.ओ.पीचा वापर मुंबईत गणपतीच्या मूर्तींसाठी होतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, त्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. शेवटी त्यांची अशी विटंबना होते. आता हाच प्रकार कोकणात सुरू झाला आहे. अजून तरी सुरुवात आहे. हा बघा, आमच्या गावी गौरी विसर्जनाच्या वेळी पी.ओ.पी गणपतीचं विसर्जन झालं. 4 दिवस झाले तरी मूर्ती अजून तशीच पाण्यात आहे. पण शाडूच्या मातीचे गणपती ते पूर्णपणे विरघळून निसर्गात मिळालेत. हा व्हिडिओ मी खाली पुलावर जाऊन काढला आहे. आता फक्त एक मूर्ती आहे, पण उद्या जर शेकडो अशा पी.ओ.पी मूर्ती कोकणात आल्या तर काय होईल? 11 दिवस आपण भावनेने बाप्पाची सेवा करतो, पूजा, डेकोरेशन, नैवेद्य, आणि नंतर अशी त्याची विटंबना करतो. हे कितपत योग्य आहे? पर्यावरण वाचवा, कोकण वाचवा. पी.ओ.पीला नकार, शाडू गणपतीला होकार. माझं मत मी मांडलं. तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.